से जुड़ो। पुन्हा एकदा स्वागत ओपिनियन पोलच्या चर्चेमध्ये आपल्या सगळ्यांचं। पश्चिम महाराष्ट्रातल्या 10 महत्त्वाच्या जागा पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचा गड मानला जात होता, मात्र चित्र काहीसं वेगळं दिसतंय सध्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये। 2024च्या लोकसभा निवडणुकांचा जर विचार आपण केला तर काही जागा राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याकडे राखताना दिसते, पण काही जागांवर भाजपला मात्र धक्का बसताना दिसतोय। प्रवीण दरेकरजी, विशेषतः माढा असेल मला या ठिकाणी अजिबात धक्का वगैरे वाटत नाही। याचं कारण शिरूर पहिलं म्हणजे सुनेत्राताई पवार हे 100% निवडून येतील, कारण शेवटी पवार साहेबांबरोबरच अजितदादांचं पण कॉन्ट्रिब्युशन बारामतीत आहे आणि त्याच्यावर विजय शिवतरे असतील, आमचे हर्षवर्धन पाटील असतील, राहुल कुल असतील, हे सगळे लोक ताकदीनं त्या ठिकाणी त्यांच्यासाठी काम करायला लागलेले आहेत। आणि त्याच्यामुळे याच्यातलं कोणती जागा अशी आहे का की जिथे तुम्हाला वाटतं की स्पर्धा आहे? स्पर्धा मला उलट स्पर्धा वाटत होती संजय मंडलिक आणि शाहू महाराजांची। तिथे स्पर्धा आहे हो, परंतु तिथे आपण संजय मंडलिकना दाखवलं होतं, त्याच्यामुळे उलट आम्हाला अपेक्षेपेक्षा चांगले, आमच्या अपेक्षांपेक्षा चांगले निकाल येत आहेत। आता तुम्ही याची सांगितलं शिरूरचं, आढळराव पाटील आपण पक्षापलीकडे जाऊन एक प्रचंड जनसंपर्क असणारा माणूस आहे। आता ठीक आहे, घड्याळावर ते लढतायत, राष्ट्रवादीचे काही आमदार नाराज होते, त्यांची समजूत त्या ठिकाणी काढलेली आहे, त्याच्यामुळं दिलीप सिंग वगैरे पाटील सगळे ते कामाला लागणार आहेत, सगळे कामाला लागतात। आणि हातकणंगलेचं जे आहे तेही मला आपल्या पोलचं थोडंसं शॉकिंगच वाटतंय, कारण सत्यजित पाटील यांच्यापेक्षा त्या ठिकाणी धैर्यशील माने, कारण आता परवा आपले यड्रावकर होते, तेही त्या ठिकाणी पहिले कन्फ्यूज स्टेजला होते, मुख्यमंत्र्यांनी जाऊन समजूत काढलेली आहे। हा जो पोल आहे ना दरेकरजी, हा याच्यानंतर म्हणजे पोल झाल्यानंतर बऱ्याच पॉलिटिकल डेव्हलपमेंट झालेल्या आहेत, त्यामुळे त्या गृहीत धरल्या पाहिजेत। जसं की धैर्यशील माने हे हा पोल झाल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले, त्याच्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील, म्हणजे ही अलीकडच्या काळातली डेव्हलपमेंट आहे सगळी। नाही, एका बाजूला कसे दोन आहेत, विजयसिंह मोहिते पाटील जरी त्या ठिकाणी आताची डेव्हलपमेंट असली, तर दुसऱ्या बाजूला जे कॅडर आहे राष्ट्रवादीचं, पवार साहेबांचा तिथला जिल्हा अध्यक्षच पुन्हा अख्ख्या कॅडर सहित झालं की आम्हाला नाही उमेदवारी दिली, त्याच्यामुळं दोन्ही बाजू आहेत नाण्याच्या। बरं, विजयसिंह मोहिते पाटील नक्कीच त्यांचं सहकारी संस्था काही साम्राज्य त्या ठिकाणी आहे, परंतु त्याचबरोबर जी पॉलिटिकल इक्वेशन असतात ते देवेंद्रजींनी अत्यंत नीटपणे, आता तिथले ताकदवान आमचे बबनदादा शिंदे ताकदवान आहेत, संजय मामा शिंदे ताकदवान, ज्यांचा मतदारांवर पगडा आहे, या सगळ्या गोष्टी प्लस त्या ठिकाणी होतील। आणि रणजित सिंग नाईक निंबाळकरांनी त्या ठिकाणी तर प्रचंड त्या ठिकाणी निधी आणला केंद्राचा, गडकरी साहेबांच्या माध्यमातून, म्हणजे महाराष्ट्रात जर टॉपचे काही मतदारसंघ घेतले तर शेवटी दिसणारे ते रस्ते, तो विकास, ते केंद्राचे पैसे, याचा इम्पॅक्ट होतोच ना। ठीक आहे, त्यांनी केलेल्या कामाचा फायदा होईल। सातारचं काय झालं, म्हणजे तुम्हाला खरंच उदयनराजे भोसलेंना द्यायची होती का तिकीट, का त्यांना दिल्लीपर्यंत जावं लागलं आणि आता परिणाम काहीतरी वेगळा दिसतोय? एक लक्षात ठेवायचं, जेव्हा 3-3 पक्षाच्या उमेदवारी निश्चित करायच्या असतात, जे आमची जशी तारांबळ होते तसे काँग्रेसचं काही वेगळं होत नाही की इतर पक्षांमध्ये। त्यांच्या सांगलीला बघताय काय, तिने तर उदयनराजे ते 4-4 वेळा दिल्लीत जात आहेत, बसतायत। एक तर तुम्हाला निश्चित सांगतो की उदयनराजेंना गो अहेड अगोदरच दिलं होतं, त्यांना त्या ठिकाणी पक्षाचा प्रचार ते फिरायला लागले होते, त्याच्यामुळे अंदाज होता शेवटी ह्या 3 पक्ष प्रमुख असल्यामुळे उद्या अजितदादा त्या ठिकाणी आग्रही होते, कारण राष्ट्रवादीचा बेस आहे, त्यांचे 1-2 आमदार त्या ठिकाणी आहेत, आणि त्याच्यामुळे ह्या शेवटी जेव्हा आघाड्यांचं सरकार किंवा युतीचं सरकार चालवायचं असतं तेव्हा बट नॅचरल या गोष्टी असतात, परंतु शेवटी उदयनराजेंचा सन्मान हा भारतीय जनता पार्टीने केलाय आणि निश्चितच साताऱ्यामध्ये त्या ठिकाणी शशिकांत शिंदेना पराभूत करून उदयनराजे चांगल्या मताधिक्याने येतील अशा प्रकारचा मला विश्वास। तिथेही भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, आमचे दुसरे राजे आहेत, आमचे शिवेंद्रराजे आहेत, दुसरे आमचे आमदार आहेत, त्याच्यामुळे पक्षाचं नेटवर्क चांगलं आहे आणि त्याचा उपयोग निश्चित होईल। राष्ट्रवादीचे दोन्ही आमदार त्या ठिकाणी आहेत आणि मदन भाऊ आहेत, ते सगळे लोक काम करणार आहेत। तर तुम्हाला विश्वास आहे की ती सीट आपल्याकडे येते म्हणून? मला सरिता कौशिक यांच्याकडे जायचे, पण त्या अगोदर एक क्विक रिॲक्शन मी सचिन अहिर यांच्याकडनं घेईन पश्चिम महाराष्ट्रामधल्या त्यांच्या परिस्थितीविषयी। काय वाटतं महाविकास आघाडीच्या एकूण परिस्थितीविषयी?
नाही, मी खूप जवळून त्याला मॉनिटर करतोय बारामती, कारण मी संपर्क प्रमुख या नात्याने पण देखील 3-4 मतदारसंघांचा माझा रोजचा संपर्क आहे. बारामती असेल, शिरूर असेल किंवा मावळ असेल. आपण मावळमध्ये दाखवलंय जसं बारामती आणि शिरूर हे झाल्यानंतर भोसरीला लागून असताना पिंपरी चिंचवडमध्ये आपल्याला फरक जाणवेल. त्याला कारण असं आहे की या अगोदर जे लोकांनी भारणेंच्या विरुद्ध उमेदवारी दिली होती ते बाहेरचे होते. म्हणजे अगदीच राहुल नार्वेकर हे मुंबईतून गेले, पार्थ पवार हे पुण्यावरून गेले. तर एक गावकी जो एक विषय असतो पिंपरी चिंचवडचा, तो यावेळी संजोग वाघोरेच्या मागे उभा राहताना आपल्याला पाहायला मिळेल. म्हणून मला असं वाटतं तिकडे निर्णय हे जे आपण सांगितल्याप्रमाणे वेगळंच होईल. कारण खाली शेकपा हे काँग्रेस एनसीपी बरोबर त्यावेळी असताना पण जे मतं मिळत होती, आता ती मतं ही डायव्हर्ट ही आता आमच्याकडे होण्यासारखी परिस्थिती आहे. पनवेलला आणि भोईर जे आमचे माजी आमदार आहेत तिकडे तर फक्त ते 1500-1600 मतांनी हारले होते. नितीन सावंत इकडे चांगलं करतात. तर हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक वेगळी सहानुभूती आदरणीय पवारसाहेबांबरोबर आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आणि म्हणून एका बाजूला जरी देखील शासकीय यंत्रणा म्हणा किंवा प्रभाव म्हणा किंवा विकास कामे ज्याचा उल्लेख दरेकरजी करत होते, आम्ही ही निधी आणली, हे निधी आणली, हे निधी, मला वाटते विकासाचा मुद्दा हा लोकसभेच्या माध्यमातून जरी असेल पण सहानुभूती आणि निष्ठा आणि विशेषतः ही निवडणूक मतदारांनीच हातात घेतली आहे का असं एक चित्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून सातारामधलं पण तुम्ही रिझल्ट जर पाहिलं, कोल्हापूरचा अनपेक्षित आहेत पण मला वाटत नाही की कोल्हापूरमध्ये वेगळा निर्णय आपल्याला पाहायला मिळेल. पण हातकणंगलेला पण जे अपेक्षित आहे ते आम्हाला समोर दिसतोय. पण ओव्हरऑल जर पश्चिम महाराष्ट्र जर पाहिलं तर महाविकास आघाडी याहीपेक्षा जास्त चांगलं काम करेल अशी ग्राउंड रिलेटी आहे. बरं, ही तुमची सांगलीमध्ये काही आपल्याला मॅनेजमेंट डिझास्टर जे प्रवीणजी म्हणले थोडा तर त्यांचा ज्ञान घेऊन आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. बर, सरिता कौशिक यांच्याकडे जाऊयात. सरिताजी, तुम्ही एकूण पश्चिम महाराष्ट्राचा जो आता बघितला 10च्या 10 मतदारसंघांमधलं काय चित्र असेल, तुमचं काय आकलन आहे अगदी थोडक्यात? कविता, खरं तर पश्चिम महाराष्ट्र म्हटलं की रेस्ट ऑफ महाराष्ट्राच्या डोळ्यासमोर नक्की काय येतं तर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गड. आता ही राष्ट्रवादी काँग्रेस नक्की कोणाची ह्याचं उत्तर खरं तर ह्या निकालातून मिळणार आहे. इलेक्शन कमिशननं चिन्ह दिलं असेल, नाव दिलं असेल, पण जनतेच्या कोर्टामध्ये नक्की कोणाची हे खरं तर लोकांना पश्चिम महाराष्ट्राच्या निकालातून बघायचंय. आणि आत्ताचा ओपिनियन पोलचा जो काही जे आकडे जे सांगतात त्यात हेच म्हणू शकतो की शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रात आपली सत्ता ही रिटेन केलेली आहे. आणि अजितदादांसाठी हा नक्कीच मोठा फटका असेल जर अशाच पद्धतीनं पुढचा मार्ग राहिला तर. राजेश सर, फक्त 2 मतदारसंघांबद्दल मी तुम्हाला विचारेन, बारामती आणि शिरूर. म्हणजे अजित पवार जंग पछाडतायत पण शरद पवार मात्र त्यांचा होल्ड तिथे ठेवताना दिसत आहेत. नाही, कविता, बारामती, शिरूर ह्या दोन्ही जागा तर आहेतच आणि तिथं दोन्ही ठिकाणी पवारांनी आपला होल्ड ठेवलाय. मला माढा आणि म्हणजे मुख्यत्वे माढा आणि सातारा ह्याही ज्या 2 जागा आहेत तर त्याही खूप चुरशीच्या होणार आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये तिथलं बदललेलं राजकारण जे आहे ते फार महत्वाचा, त्यानं सगळ्या निकालाला कलाटणी मिळू शकेल अशा प्रकारच्या डेव्हलपमेंट तिथल्या आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात इंटरेस्टिंग महाराष्ट्रातल्या ज्या लढती आहेत त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये असणार आहेत आणि खूप वेगळे निकाल. जसं की या घडीला आता असं दिसतंय की म्हणजे असं गृहीत धरून चालले होते, जसं आता दरेकरजी म्हणाले की कोल्हापूरमध्ये ऍडव्हान्टेज शाहू छत्रपतींना असं होतं, पण या सर्व्हेमध्ये वेगळं दिसतंय. हातकणंगल्यामध्ये वेगळं बोललं जात होतं पण या सर्व्हेमध्ये वेगळं दिसतंय. माढ्याच्या बद्दलही तसंच आहे, साताऱ्याच्या बद्दलही तसंच आहे. मला असं वाटतं की खूप सरप्राइझिंग निकाल या इलेक्शन नंतर आपल्याला पाहायला मिळतील. अगदी थोडक्यात नाही, ज्या पद्धतीने पश्चिम महाराष्ट्रातले तुम्हीच ओपिनियन पोल दाखवतात, बहुतांश दिसतंय की ही महाविकास आघाडीच्या बाजूनं पश्चिम महाराष्ट्राचा कल दिसतोय. ते जे काही एकदम जिथे काठीची टक्कर असेल तिथे देखील आपण वन साइडेड दिसतो. याच्यात काँग्रेस कुठे शोधा होते. नाही असं दे ना, मी ऐकून घे ना. त्यामुळे सोलापूर आता म्हाडाचं इक्वेशन बदलल्यानंतर सोलापूरच्या संदर्भामध्ये अजून एक फेवरेबल गोष्ट झाली. आज कोल्हापूरचं मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे ज्या पद्धतीचं शाहू छत्रपतींची आज रॅली झाली अभूतपूर्व झालेली आहे. आणि त्यामुळे हे सगळे निकाल म्हणजे तुम्ही जर आता सांगलीचा आता ते डिझास्टर मॅनेजमेंटचा म्हणतायत तो भाग वेगळा, परंतु सोलापूर असेल, पुणे, रवींद्र धनगेकरांच्या बाबतीमध्ये जो काही एक सॉफ्ट कॉर्नर लोकांमध्ये तयार झालं, एक आकर्षण तयार झालंय, निश्चितपणे आम्हाला वाटतं की हे सगळे निकाल वन साइडेड लागतात.
लागतील अशा पद्धतीचे चित्र पण पुन्हा एकदा की आमदारकीची निवडणूक आणि खासदारकीची निवडणूक याच्यामध्ये फरक असतो आणि त्याचा काय परिणाम होतो तो पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, तुम्ही जो मुद्दा म्हणताय त्याच्यावर. पण यावर राष्ट्रवादी काँग्रेसची काय नेमकी प्रतिक्रिया ती जाणून घ्यायची. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. पाहत रहा एबीपी माझा.